म्हणजे त्यांना सगळ्याला वेळ असतो पण देवाचं करायला वेळ नसतो. आता ह्याला जर मी सायंटिफिकली सांगायचा प्रयत्न केला आकाशिकच्याच भाषेमध्ये, तर तुमचा ऑरा क्लीन असणं खूप महत्वाचं आहे. जे कदाचित प्राणिक हिलिंगची लोक पण तुम्हाला सांगतात की तुमचा ऑरा स्ट्रॉंग ठेवा. करेक्ट. सो ऑरा स्ट्रॉंग कशाने होतो, तर जेव्हा आपण चांगले विचार ठेवतो, चांगल्या लोकांबद्दल बोलतो, चांगले मनामध्ये थॉट्स असतात, पॉझिटिव्ह थॉट्स असतात आणि नामस्मरण करतो भगवान, तेव्हा आपले सगळे ऑरा हायर लेवलला असतात. त्यामुळे तुम्ही देवाचं का करायचं आहे, तर तुमचा ऑरा क्लीन करायला. म्हणजे आपण बऱ्याचदा आपण ऐकतो की माझ्यावर ब्लॅक मॅजिक झालंय किंवा मला निगेटिव्ह एंटिटीजनी कॅच केलंय. तर हे कुणाला कॅच करतील, ज्यांचा ऑरा क्लीन नाहीये. पण आता जर मी देवाची उपासना केली आणि माझा ऑरा, म्हणजे प्राणिक हिलिंगमध्ये शिकवलं जातं की किती किलोमीटर्स ऑरा आहे हे चेक करू शकतो. तर आता मला सांग, माझा जर ऑरा खूप मोठा आहे तर कसं ब्लॅक मॅजिक माझ्या फिजिकल शरीरावर येईल? बरोबर आहे. नाहीच येऊ शकत. म्हणजे जे महाराजांच्या मागे वलय बघतो ना, ते आपल्या सगळ्यांकडे. फक्त महाराज काय करायचे, चांगलेच विचार करायचे, चांगलंच, म्हणजे ब्लेसिंग्स देताना चांगलेच द्यायचे. त्यामुळे त्यांचा ऑरा क्लीन असायचा.